आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या मातीतल्या आमच्या माणसांसाठी आमचा हा खास कार्यक्रम आहे. पण मंडळी, दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आजची जी तरुण पिढी आहे ती ह्या मातीपासून शेतीपासून कुठेतरी लांब जाताना आपल्याला दिसून येते. काय आहेत ह्याची कारणं आणि आपण ह्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो हे आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर भास्कर गायकवाड हे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर इथं प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, आपण अनेक वर्ष, जवळजवळ गेली 20 वर्ष आपण या केंद्रामध्ये काम करताय आणि तरुणांनी शेतीमध्ये यावं ही तर आपल्या काळाची गरज आहे, देशाची गरज आहेच. पण काय कारणं तुम्हाला वाटतात की आजचा तरुण हा शेतीपासून लांब जाताना दिसतोय? नाही, सर्वात महत्त्वाची बाब आहे की आजचा तरुण हा ज्यावेळेस बघतो शिक्षण पूर्ण केलं, कारण आज सर्व तरुण किंवा शिक्षित झालेले आहेत आणि शिक्षण घेतल्यानंतर तो आज काय होतो की खेड्याची आणि शहराची तुलना करतो. बरोबर. आणि हे करत असताना त्याला सुद्धा असं वाटतं की आपलं एक जीवन एक वेगळं असावं, चांगलं जीवन असावं. कारण शेतीमध्ये जर बघितलं तर शेतीमध्ये आज शारीरिक कष्ट जास्त आहेत. शारीरिक कष्ट असताना जो उत्पादन जो आहे तर उत्पादन त्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही आणि म्हणून तो काय करतो की खेड्यामध्ये थांबण्याऐवजी तो शहराकडे वळतो. म्हणजे एक शिक्षण पूर्ण झालं की त्याच्या डोक्यात असतं की कुठेतरी नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये जाणं आणि जर नोकरी मिळाली नाही तर मग जर नाविलाज म्हणतो खेड्यामध्ये थांबायचा प्रयत्न करतो. तर ही आज वस्तुस्थिती आहे, परंतु एक भयानक वस्तुस्थिती आहे की जिचा भविष्यामध्ये फार वाईट परिणाम होऊ शकतो. अगदी खरं आहे सर. पण मग ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अनेक उपक्रम चालू आहेत. तर गेल्या 20 वर्षापासून तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहातच, पण गेल्या 3 वर्षापासून कृषी उद्योजकता या विषयावर तुम्ही भर दिलेला आहे आणि त्याबद्दल आज आपण बोलूया. नक्कीच, कारण आम्ही जवळजवळ 20-22 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षण चालतात. पण प्रशिक्षण देऊन विषय थांबत नाही. कारण आज एक बघतो की जे युवक आहेत, युवकांना आज खेड्यामध्ये आम्ही काय म्हणतो की युवकांना म्हणजे त्यांना खेड्यामध्ये रिटेन करायचं आणि त्यांना सस्टेन करायचं की त्यांना एक ठेवायचं खेड्यामध्ये, पण नुसतं ठेवून नाही, त्यांना एक त्यांचं एक जीवनमान आहे, जीवनमान त्यांचं उंचावलं पाहिजे, त्यांना एक आर्थिक चांगली उपलब्धी मिळाली पाहिजेत. खरं त्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न सुरू केले. विशेषतः आम्ही 20 वर्षामध्ये ज्यावेळेस प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले तर ते एक थोडे कालावधी किंवा थोडेसे कार्यक्रम घेतले. पण मागच्या 5-10 वर्षामध्ये एक असं लक्षात आलं की युवकांना जर आपल्याला इथं ठेवायचं असेल, खेड्यामध्ये ठेवायचं असेल, त्यांना रिटेन करायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धती मिशन मोडमध्ये काम केलं पाहिजे. एक मिशन म्हणून आम्ही एक कृषी उद्योजकता मिशन. अच्छा, काय आहे तर हे मिशन आम्ही सुरू केलं का याच्यामध्ये फक्त प्रशिक्षण देऊन थांबत नाही. कारण प्रशिक्षण दिल्यानंतर खरं आम्ही म्हणतो की त्याच्यानंतर खरं काम सुरू होतं. की प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला जे पाठबळ लागतं, म्हणजे त्याला आर्थिक पाठबळ लागतं, त्याला तांत्रिक पाठबळ लागतं किंवा त्याला वरचेवर जे ज्ञानामध्ये त्याचं जे काय आपण म्हणतो काय रिफ्रेश आपण म्हणतो की ज्ञान हे काय दररोजचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. तर ते ज्ञान देण्यासाठी जी एक व्यवस्था पाहिजे आम्ही ती व्यवस्था सुरू केली. त्याला आम्ही सेपरेट एक कक्ष सुरू केला की उद्योजकता कक्ष सुरू केला, ईडीपी सेल आम्ही ज्याला म्हणतो तो कक्ष सुरू केला. आणि इंटेन्सिव्ह म्हणजे एक 2-4 कोर्सेस नाही तर मोठं इंटेन्सिव्ह कोर्स म्हणजे जास्तीत जास्त जेवढी मागणी असेल किंवा जी आपण 2 गोष्टी, एक तर तरुणांकडून जी मागणी असेल ती किंवा जे शेती क्षेत्रामध्ये ज्याला आम्ही म्हणतो कौशल्य नाही. आज आमचं शेती क्षेत्रात चालतं की त्याला शेती करतात परंतु विदाऊट कौशल्य, म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीचं कौशल्य नसतं. आणि म्हणून आम्ही हा विषय जे मिशन आपण काय होतं, एखादं मिशन असतं तर मिशन मध्ये फक्त एक विषय नसतो, त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा अंतर्भाव असतो आणि म्हणून त्या मिशन मोडमध्ये आम्ही काम सुरू केलं मागच्या 3 वर्षात. बरोबर. म्हणजे फक्त तरुणांसाठीच नाहीये हे, तर जे आधीपासून कृषी क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी देखील आहे. पण महाराष्ट्रात मुख्यतः मला वाटतं दूध उत्पादन आणि फलोत्पादन ही 2 मुख्य क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही उद्योजकता वाढवण्याचं काम करताय. तर त्यात बरेच विषय आहेत, 13 ते 14. आपण एक विषय घेऊया. सर्वप्रथम आपण दुग्ध उत्पादनाबद्दल काय सांगू शकाल? नाही, याच्यामध्ये खरं एक फार वस्तुस्थिती आणि फार वाईट वाटतं कधी कधी की आज तरुण आज महाराष्ट्र जर बघितलं तर महाराष्ट्राचं जर आपण एकूण उत्पादन, शेतीत उत्पादन जर बघितलं तर जवळजवळ 18 ते 20% उत्पादन हे दुग्ध व्यवसायातून आहे. नंतर जवळजवळ 20 ते 22% उत्पादन हे फलोत्पादनातून. म्हणजे एकूण महाराष्ट्राचं शेती उत्पादन जर बघितलं
तो 40 ते 42% हे फक्त पशुसंवर्धन आणि फलोत्पादनातून मिळतं. बरं. त्याच्या प्रगतीचा वेग जवळजवळ 4 ते 4.5% आहे. एवढं असताना सुद्धा आणि विशेष दुसरे महत्वाची बाब अशी आहे की या दोन्ही व्यवसायामध्ये उद्योजकता किंवा स्वयंरोजगार निर्मिती किंवा रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होते. हा आम्ही एक डोळ्यासमोर ठेवला. जर आपल्याला उद्योजक घडवायचे असेल ते दोन क्षेत्र, कारण ह्या दोन क्षेत्रामध्ये बघितलं की ग्राहक बदलतोय. आज बघतो शहरी ग्राहक असो किंवा खेड्यातला ग्राहक असो, तो बदलतोय. तो आज पशु म्हणजे त्याला मांस लागतं, मटण लागतं, दूध लागतं, फळं लागतात. त्याची जी फूड बास्केट आपण जे म्हणतो ती फूड बास्केट एवढी बदलली, त्याची मागणी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं सप्लाय केलं पाहिजे. आम्ही काय म्हणत असतो की तुम्ही पिकवाल ते विकत बसण्यापेक्षा जे विकल ते पिकवा. मागणी तसा पुरवठा करण्यासाठी तुम्ही ते पिकवा. आज काय होतं का आपण जे पिकवतो आणि ते विकत नाही म्हणून आपण रस्त्यावर येतो किंवा त्याच्याबद्दल चर्चा करतो. आणि म्हणून ही जसं उद्योग असतो ना की उद्योग ज्याला मागणी असते त्या पद्धतीने उद्योजक ते घडवतो, तयार करतो. तसं शेतीमध्ये सुद्धा असं की ज्याला मागणी आहे, जो ग्राहक ज्या पद्धतीने मागणी करतो. आणि म्हणून आम्ही दोन क्षेत्र जास्त निवडले, एक पशुसंवर्धन आणि फलोत्पादन. या दोन क्षेत्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त जे उद्योजक घडवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करतो. बरं, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आपण लोकांना प्रशिक्षण देता हे तर झालंच, पण आपल्याकडे असं एक ट्रेंड दिसून येतो की शिक्षण आहे पण कौशल्यात कुठेतरी कमतरता दिसून येते. तर ह्याच्यासाठी काही वेगळे उपक्रम तुमच्याकडे आहेत का? आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी काही अटी आहेत का? म्हणजे वयाची अट आहे का किंवा शिक्षणाची काही अट आहे का? याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब हे बघितलं की जसं मी म्हटलं की कौशल्य आपल्या शेती क्षेत्रामध्ये कौशल्य देणारे फार संस्था कमी आहेत. आणि ते आम्ही एक सगळं घेतलं की ज्याच्यामध्ये कमतरता आहेत जे कौशल्य देणारे, आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न कौशल्यावर देण्याचा प्रयत्न केला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की याला काम करायचंय. कौशल्य घेण्यासाठी असं काही डिग्री पाहिजेत किंवा डिप्लोमा पाहिजे असं काही नाही. त्याला म्हणून शिक्षणाची कोणती अट नाही, वयाची अट नाही किंवा कोणत्या एरियाची अट नाही. कोणत्या भागातून येऊन तिथं प्रशिक्षण घेऊ शकतात. ही महत्वाची गोष्ट केली. याच्यामध्ये आम्ही सर्वात महत्वाची जी बाब केली की आज तरुण ह्या क्षेत्रामध्ये यायला का तयार नाही, तर सर्वात महत्वाची की शारीरिक कष्ट आहेत. आज शेती क्षेत्रामध्ये म्हणजे आज साधा उदाहरण घ्या, दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायामध्ये आज आमच्याकडे खेड्यामध्ये अशी गंमत आहे की जर काही घरामध्ये जर दुधाचा व्यवसाय असेल तर त्या मुलाचं लग्न सुद्धा होत नाही, मुली सुद्धा देत नाही. कारण जर त्या मुलाच्या घरी जर गाईचा गोठा असेल, कारण काय होतं की मुलीचे आई वडील विचार करतात की माझ्या मुलीचं आयुष्य शेण उचलता गायला सोडबांध करता जाईल. म्हणून आम्ही त्याच्यासाठी काय केलं की तरुण शेवटी लक्षात घ्या की हा व्यवसाय बंद करून चालणार नाही. म्हणून आम्ही हा याच्यामध्ये केलं की त्याचं जे ट्रॅजेडी म्हणतो की ज्याच्यामध्ये जे काम जास्त करावं लागतं ना ते तंत्रज्ञान दिलं का त्याच्यातून काम कमी, म्हणजे मुक्त गोठा पद्धत केली. नंतर सायलेज ज्याला मुरघास ते तंत्रज्ञान दिलं. नंतर हायड्रोपोनिक पद्धतीत तंत्रज्ञान दिलं. नंतर त्यानंतर आम्ही असं केलं की आज जे काय शेतीमध्ये जसं आज दुग्ध व्यवसायामध्ये जे काम आहे म्हणजे मेकॅनायझेशन जे केलं जास्तीत असं म्हणजे मिल्किंग मशीन वगैरे, आज अशा पद्धतीने एक मॉडेल जे युनिट्स आहेत ते उभे केल्यामुळं आज जे शेतकरी किंवा युवक म्हणतो ते आम्हाला दुग्ध व्यवसायापासून लांब जायचंय ते उलट आता त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. आम्ही जे म्हणतो अट्रॅक्टिंग अँड रिटर्निंग युथ इन ऍग्रिकल्चर, ते आकर्षित झाले. त्यांनी आम्हाला याच्यामध्ये करिअर करायचंय. म्हणजे ज्या व्यवसायाकडे बघून आज मुली देत नव्हत्या उलट ते म्हणतात की नाही आम्हाला ह्या व्यवसायामध्ये करिअर करायचं. बरोबर आहे. म्हणजे खरं तर व्यवसायामध्ये करिअर करण्यासारखी संधी खूप उपलब्ध आहे. फक्त काही कारणामुळे आधी तरुण त्याकडे आकर्षित होत नव्हते आणि आता जे नवीन तंत्रज्ञान आहे किंवा आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी नक्कीच तरुण वर्ग ह्याकडे वळू शकतोय. पण काही दिवसानंतर हे जे सगळं प्रशिक्षण घेतलेलं असतं, कौशल्य शिकलेली असतात ती आपली आपण करायची असतात. कारण प्रशिक्षणाचा काही तुमचा कालावधी असतो. तर मग त्याच्यानंतर त्या तरुणांना काही अडचणी येतात का की प्रशिक्षण घेतलंय आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करताय, त्या व्यवसायात जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा तुमचं केंद्र काय? फार मस्त महत्वाचा प्रश्न आहे. कारण हे मिशन जे म्हटलं मुद्दा, मिशन हे म्हणजे पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत बऱ्याच वेळा आम्ही प्रशिक्षणात त्यांना म्हणत असतो की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरं आमचं काम सुरू होत आहे. कारण काय होतं की प्रशिक्षण देऊन सोडणं याला उपयोग होत नाही. म्हणून आम्ही याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न केला की प्रशिक्षण पूर्ण झालं की त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट करून देणं. म्हणजे आज काय होतं की प्रशिक्षण झालं, कौशल्य मिळालं, पण व्यवसाय सुरू करायला पैसा नाही, बँका उभा करत नाही, ते आता प्रोजेक्ट व्यवस्थित नसतो. म्हणून आम्ही प्रोजेक्ट तयार करून देतो. प्रोजेक्ट तयार केल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर आम्ही असोसिएशन तयार केले. काय होतं की प्रत्येक उद्योजक जो असतो, व्यावसायिक असतो, तो जर एकत्र आला आणि एकत्र येऊन जर चर्चा केली तर तो त्या पद्धतीने पुढे जातो.
आणि म्हणून आम्ही अशा प्रत्येक व्यवसायाचे असोसिएशन तयार केल्या आणि ते असोसिएशन प्रत्येक 3 महिन्याला एकत्र येतात बरं. आणि 3 महिन्याला एकत्र येऊन चर्चा करतात. मार्केटिंगच्या असू द्या, इनपुट खरेदी असू द्या किंवा बाकीचा जो विषय आहे, तांत्रिक ज्ञान असू द्या, त्याच्यावर चर्चा करतात. आणि आम्ही दर वर्षाला ह्या सर्व जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांचं वार्षिक स्नेहसंमेलन ठेवत असतो. बरं, आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये मग ज्यांचे काय कारण चांगले अनुभव येतात, वाईट अनुभव येतात किंवा ते पुढं- सगळे तुम्ही या हा, वार्षिक पुढं- वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये स्नेहसंमेलनामध्ये चर्चा करता. सर, करत असतो. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी बघूया कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. नमस्कार मंडळी, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये 3.4 मिलियन हेक्टर जमीन ही विम्लयुक्त आहे आणि 7.4 मिलियन हेक्टर जमीन ही क्षारयुक्त आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला मंडळी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चोपण आणि खारवड जमीन ही 4 लाख हेक्टर आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर भागामध्ये आणि काटेपूर्णा नदीच्या खोऱ्यात विस्तृत प्रमाणात काही भागामध्ये अशा प्रकारच्या जमिनी आढळतात. अशा प्रकारच्या जमिनी या नापीक होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत आणि त्यांची पोत सुधारून आपण उत्पन्न मिळवू शकतो का? आणि खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आहे. म्हणून आज आपण विषय घेतलाय खारवट आणि चोपण जमीन सुधारणा. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ भालचंद्र निसळ सर यांना आपण आमंत्रित केलंय. नमस्कार सर, आपल्या आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मला असं सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या जमिनी क्षारयुक्त होत आहेत, नापीक होत आहेत, त्याला नेमकं काय कारण आहे? याला महत्त्वाचं कारण म्हणजे असं असतं की ज्या ठिकाणची जी जमीन आहे ती त्या पद्धतीने तयार झालेली आहे किंवा त्या ठिकाणचं जे वातावरण आहे किंवा त्या ठिकाणी जो पाऊस पडतो, हवामान आहे जे दमट हवामान असतं किंवा ज्या ठिकाणची त्या हवामानाची पर्जन्य आहे. तिसरं, त्या ठिकाणी पाण्याचा जो असंतुलित किंवा वापर जास्त प्रमाणात झालेला असतो किंवा त्याच्यामध्ये जे खतांचा वापर केला जातो तो सुद्धा जर कमी जास्त प्रमाणात असला तर अशा जमिनी तयार होऊ शकतात. म्हणजे हे नैसर्गिकरित्या या जमिनी तयार होतात आणि त्यावर शेतकरी हा मात करू शकतो. हे असं असतं की त्याच्यामध्ये की हा नैसर्गिक तर भाग आहेच, पण याच्यामध्ये काही आपलाही त्याच्यामध्ये भाग आहे की ज्याच्यामुळे आपण त्या जमिनी जर चांगल्या व्यवस्थित न केल्या तर त्याच्यापासून आपल्याला नुकसान होतं. बरोबर आहे. म्हणजे आता त्या जमिनी व्यवस्थित करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. मग त्यामध्ये आपण जिप्सम जर वापरलं तर ते कितपत फायद्याचं? आता काय होतं की जिप्सम हा वापरण्याचा जो उपाय आहे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. पण आता काय होतं की ह्या ज्या जमिनी जर पहिले तर आपल्याला बघायला पाहिजे की ह्या जमिनी तयार झाल्या होत्या ह्या कशा होत्या. तर ह्या बेसिकली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बेसॉल्ट एक रॉक आहे, म्हणजे जे आपण जे काळी जी जमीन म्हणतो ही जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य ज्या जमिनी तयार झालेल्या आहेत ही याच्यामध्ये जी विम्लयुक्त अशी द्रव्य आहेत ही जी भरपूर प्रमाणात या जमिनीत आहेत. दुसरं असं की याच्यामध्ये एक्सचेंजेबल सोडियम म्हणजे कॅल्शियम जे म्हणतो किंवा चुना म्हणतो तर त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या जमिनी आपण म्हणतो फार सुपीक अशा आहेत. आणि ह्या सुपीक जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न येणं आपण साहजिकच मान्य करतो. आणि हे जे ऊसाचं जे पीक घेतो आपण विशेषतः सातारा, सांगली या भागामध्ये जे उत्पन्न घेतो या ठिकाणी आपण ह्या जमिनीमध्ये फार आपण काळी कसदार जमीन म्हणतो, पण ह्या जमिनीमध्ये जर जास्त पाण्याचा वापर झाला किंवा त्याच्यामध्ये जर असंतुलित खतांचा वापर झाला तर ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा उन्हाळ्यामध्ये ह्या जास्त पाण्यामुळे खालच्या थरातील जे क्षार आहेत ते पृष्ठभागावर येतात आणि मग त्या ठिकाणी अशी खारवटपणा निर्माण होतो. आणि ह्या खारवटपणामुळे मग हळूहळू ही काही एक दिवसाची प्रक्रिया नसून हळूहळू ही अशी प्रक्रिया होत असते आणि मग त्या जमिनी नापीक व्हायला सुरुवात होतात. हां, आणि ह्या जमिनी मग आता नापीक झाल्यानंतर किंवा त्याच्यातलं उत्पन्न जर होत असेल तर किती खताचा वापर केला तर त्याच्यापासून आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळणं कठीण होऊन जातं. दुसरं असं की ह्या जमिनीमध्ये ज्या सोडियमचं प्रमाण जे असतं ते जे जास्त प्रमाणात जर तुम्ही जर पाणी वापरलं तर जे सोडियमचं जे एक्सचेंजेबल सोडियम असतो तो जास्त असतो. आता आपण मगाशी जे बोलला की बा जिप्समचा वापर करावा. जिप्सममुळे काय होतं की ह्या जमिनीमध्ये जो
एक्सचेंजेबल सोडियम आहे ह्यावरती ती प्रक्रिया करून त्याच्यामधनं आपण तो सोडियम काढू शकतो. पण ह्या सगळ्या प्रोसेस करताना आपल्याला एक पर्टिक्युलर जी प्रोसिजर आहे ती त्या ठिकाणी अवलंबली पाहिजे असते. जसं तर ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या जमिनी सुधारण्यात असताना आपल्याला विशेषतः त्या जमिनीमध्ये पहिल्यांदा ते माती परीक्षण करून घेतो. माती परीक्षणामध्ये आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये जे आम्लयुक्त जमिनी आहेत किंवा विम्लयुक्त जमिनी आहेत असा जो आपण भाग करतो तर अंदाजाने 8.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर pH असेल तर त्याच्यामध्ये ह्या अशा जमिनी जास्त चोपण होत गेलेल्या दिसतात. आता विम्लयुक्त म्हणजे कसं की 8.5च्या वरती जेव्हा त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण वाढत जातं तेव्हा हे जे जमिनीचे बारीक काळे कण आहेत मातीचे कण आहेत हे जास्त विभागल्या जातात आणि जास्त विभागल्या गेल्यामुळे एक असा एक कडक असा थर जमिनीमध्ये तयार होतो आणि मग जो त्या थरामध्ये एखादं बियाणं सुद्धा रुजणं कठीण होऊन जातं. आणि ह्या न रुजल्यामुळे मग त्या ठिकाणी आपण म्हणतो की ही जमीन नापीक होत चाललेली आहे. त्याच्यामुळे मग आता पिकांना आवश्यक अन्नद्रव्य जे आहे ते चोपण जमिनीतनं आपण कशा प्रकारे मिळवू शकतो? आता अशा काय होतं ह्या जमिनी जर सुधारायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागतं की त्या जमिनीमध्ये आपल्याला खोल अशी नांगरट करावी लागते. त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये हवा खेळण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपण जर शेणखत भरपूर टाकावं लागतं पण त्याच्यामुळे ती जमीन अशी म्हणजे पोकळ होऊन त्याच्यामधनं हवा पाणी वगैरे जाण्याचा त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. दुसरं असं की त्याच्यामध्ये जेव्हा आपण जिप्सम टाकतो तेव्हा जिप्सममुळे कॅल्शियम हा जो महत्त्वाचा जो त्याच्यातला भाग आहे हा तो जमिनीमध्ये उपयोगात आणून जो सल्फेटचा भाग आहे तो सोडियम सल्फेट म्हणून मग घेऊन तो बाहेर आपण काढू शकतो. तर ह्यासाठी म्हणून मुख्य म्हणजे आपल्याला सोडियम जो त्याच्यामध्ये असतो किंवा जे क्षार जे जास्त प्रमाणात असतात हे त्या जमिनीतनं काढून बाहेर टाकणं महत्त्वाचं असतं. म्हणून मोठे मोठे चर करून एक 200 मीटर अंतरावरती असे चर करून मग त्याच्यातनं हा आणि त्याच्यामध्ये मग जिप्सम टाकून या जमिनीमधनं आपण सोडियम सल्फेट किंवा याचा आपण त्याला काय म्हणतो की जे क्षार आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतो. दुसरं असं असतं की त्याच्यामध्ये हे जे क्षार जेव्हा जमिनीमध्ये असतात तर नवीन एक जी पद्धत आली आहे की सच्छिद्र असे पाईप आज आपण 1.5 ते 2 1.25 मीटर खाली जमिनीमधनं टाकले जातात 225 मीटरच्या अंतरावरती. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा पाणी आपण वर जमिनीत टाकतो किंवा जिप्सम टाकतो त्याच्यामुळे जी प्रक्रिया होऊन जे क्षार तयार झालेले असतात ते या सच्छिद्र पाईपमधून बाहेर आपण काढू शकतो आणि त्याच्यामुळे जमीन सुधारणा करण्यास मदत होते. नक्कीच. आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना संदेश असा की पाण्याचा वापर तुम्ही कमी प्रमाणात करावा, योग्य प्रमाणात करावा. त्यासाठी तुषार किंवा जी फवारणी जे सिंचन पद्धती आहे त्याचा वापर करावा. त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर होणार नाही. जसं आपल्याला आपण म्हणतो की शरीरामध्ये आपल्याला मोजकं अन्न खाल्लं तरच आपली तब्येत चांगली राहते त्याचप्रमाणे पिकांना सुद्धा मोजकं अन्न लागतं मोजकं पाणी लागतं आणि हे मोजकं पाणी जर तुम्ही व्यवस्थित दिलं खतं सुद्धा जर व्यवस्थित दिली तर त्याच्यापासून निश्चितच तुम्हाला उत्पन्न वाढेल, आपली जमीन चांगली राहील आणि ह्या जमिनीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने उत्पन्न काढण्याचं आहे त्या पद्धतीने आपण उत्पन्न काढू शकतो. सर आज आपण या ठिकाणी आलात आणि एवढी छान माहिती आपण शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आपले आभार. नमस्कार. मंडळी, समस्या अनेक आहेत पण त्यावर उपायही आहेत. खारवट आणि चोपण जमीन आपण कशी सुधारू शकतो आणि त्यातनं जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवू शकतो हे आजच्या कार्यक्रमातनं आपण पाहिलं. कृषी समृद्धीची एक गुरुकिल्ली आम्ही आपल्या हाती दिली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय ते कृषी उत्पादकता याविषयी आणि या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण चर्चा करत होतो की प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांचे मेळावे घेता आणि पुन्हा जर काही अडचणी असतील तर त्यांच्यासाठी देखील आपण मदत करता. आता कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही देता हे आमच्या दर्शकांना सांगा. त्याच्यामध्ये आपण एक 14 ते 15 विषय निवडलेले. बरं. त्याच्यामध्ये विशेषतः मी जसं म्हटलं की पशुसंवर्धनामध्ये मुक्त गोठा पद्धत की ज्याला डेअरी चांगली मॉडेल डेअरी सिस्टम जी आहेत, नंतर शेळी पालन, कुक्कुट पालन,
फलोत्पादनामध्ये जसं मिडो पद्धतीनं पेरू लागवड, नंतर संरक्षित शेती, आपण म्हणतो ना हवामानात बदल होतोय, तर हवामानात बदल होत असताना संरक्षित शेती फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये डाळिंब उत्पादन, द्राक्ष उत्पादन, नंतर स्पिरुलिना, एक जे आम्ही त्याला स्पेस फूड म्हणतो, की जे भविष्यामध्ये फार गरजेचं आहे, ते स्पिरुलिना उत्पादन, किंवा काही महिलांसाठी सुद्धा कोर्सेस चालतात, विशेषतः पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट असं द्या, किंवा प्रक्रिया उद्योग आहेत, किंवा नॉन फार्म सेक्टर मधले काही उद्योग आहेत, अशा पद्धतीनं, किंवा नर्सरी मॅनेजमेंट आहे, अशा पद्धतीने आम्ही एक 14 ते 15 उद्योग निवडले. 14 ते 15 म्हणजे खरं तर खूप मोठे विषय आणि दरवर्षी जवळजवळ आपल्याला एक 40 ते 45 कोर्सेस होतात. दर आठवड्याला एक कोर्स आपला असतो, आणि वर्षातून कमीत कमी 1000 ते 1200 आपण युवक युवतींना ट्रेनिंग देत असतो. आणि त्यातून आमचा एक 3 वर्षाचा अनुभव असा आहे की जो 35 ते 40% हे जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू केले. कारण आम्ही ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असतो, आम्ही सर्व रेकॉर्ड ठेवतो. त्या पद्धतीने आमचं जे EDPCL आहे तिथून त्यांना फोन जातात, दर 2 महिन्याला 3 महिन्याला फोन जातात, त्यांची माहिती घेतली जाते, आणि त्या पद्धतीने सगळं रेकॉर्ड आमचं मेंटेन केलं जातं. बरं, 35 ते 40% तुम्ही सांगता की व्यवसायात आहेत. मला वाटतं ही खरंच खूप छान आणि कौतुकाची बाब आहे. सर, ह्या सगळ्या कोर्सेससाठी फीज काय असते? फीज एकदम नॉमिनल. कसं आम्ही काय म्हणतो असं की शेती आणि शेतकरी किंवा ग्रामीण भागामध्ये हा एक बाकी शिक्षण देण्यासाठी पैसा मोजू शकतो, पण शेती बरंच असं झालं की शेतीचं ज्ञान आपल्याला फुकट मिळतं किंवा मिळालं पाहिजे, एक आपल्याला हक्कात टाईप आहे. त्यामुळं आम्ही फार मोठी फी घेत नाहीत. एक 700, 800, 500 अशा पद्धतीने 4 दिवसापासून कोर्स असतो, जो 60 दिवसापर्यंतचे कोर्सेस आहेत, म्हणजे वेगवेगळे असतात. आणि याच्यामध्ये उद्देश आहे की आम्ही काही कोर्सेस फ्री सुद्धा करू शकतो, परंतु आपण म्हणतो बऱ्याच वेळा की जर एखादी गोष्ट फुकट मिळेल त्याचं किंमत कळत नाही, पण नॉमिनल त्यांना, जेणेकरून कृषी विज्ञान केंद्र जो जोडते तो फार मोठ्या प्रमाणात स्वतः खर्च करत असतं, आणि हे करण्यासाठी स्वतः सगळे व्यावसायिक उद्योग जे आहेत ते स्वतः कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक आम्ही म्हणतो ना कौशल्य द्यायचं, तर कौशल्य द्यायचं म्हणजे तो उद्योग तिथं पाहिजे आमच्याकडे, म्हणून आम्ही सगळे उद्योग आम्ही स्वतः सुरू केले, एक आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेले आहेत, आणि त्या उद्योगाचा प्रशिक्षणार्थींना उपयोग व्हावा, तिथे त्यांना कौशल्य मिळावं, तर या दृष्टीने आमचे जास्त प्रयत्न असतात. बरोबर आहे. सर, हे जे तुमचं कृषी विज्ञान केंद्र आहे हे बाभळेश्वरला आहे, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पण आता समजा जर आमचे अनेक दर्शक आहेत की जे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये आहेत, आणि त्यांना जर तुमच्या केंद्रामध्ये हे जे प्रशिक्षण चालतं त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी काय करावं? याच्यामध्ये नक्कीच आम्ही एक सेपरेट सेल सुरू केलेलं आहे, जसं EDPCL सुरू केलं आहे, आणि नावनोंदणी चालू असते. आज माझ्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा म्हणजे काही कोर्सेस असे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा. आता स्पिरुलिना सारखा कोर्स आहे, मागच्या आठवड्यात एक कोर्स झाला का त्याच्यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, नंतर राजस्थान, UP इकडून सुद्धा प्रशिक्षण मिळते. की आम्ही हा विषय ठेवला की याच्यामध्ये नाव नोंदणी केल्यानंतर एक आमच्याकडे नाव नोंदणी झाली की मग आमचं जसे कोर्सेस आम्ही जसे जसे होतात तसे त्यांना कळवत असतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे असं बंधन नाही की फक्त एक नाव नोंदणी करावी लागते, नाव नोंदणी केल्यानंतर आम्ही त्यांना कळवत असतो. नक्कीच, म्हणजे खरं तर इथे वयाचं बंधन नाहीये, शिक्षणाची अट नाहीये, आणि भारतातून कुठूनही लोक येऊन तुमच्याकडे प्रशिक्षण घेऊ शकतात. सर, खूप चांगला खरं तर हा प्रकल्प आहे. तर जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल? याच्यात मी सर्व युवकांना, युवतींना, आणि आपल्या, कारण मी एक सांगतो की आपला देश हा जगामध्ये सर्वात तरुण देश आहे. आज आपलं भारताचं सरासरी आयुष्यमान फक्त 29 वय आहेत, आणि आज जर बघितलं तर आपल्याला अनेक देशांच्या पुढे आपण जी महासत्ता होण्याचा जो विचार करतो या तरुणांच्या जीवावर आपण महासत्ता होऊ शकतो. आणि तरुणांच्या जीवावर भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये खरं भारत हा खेड्यांचा देश आहे, भारत हा कृषीचा देश आहे, आणि या कृषीच्या आणि खेड्याच्या देशातून जर तरुण बाहेर गेला आणि जर म्हातारे लोक जर खेड्यामध्ये राहिले तर आपण महासत्ता होऊ शकत नाही. मग मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच सगळ्या तरुणांना मी आवाहन करेन, लक्षात घ्या की करिअर करू शकतो. प्रश्न आहे, याच्यामध्ये प्रश्न आहेत, आपल्याला शेतीमध्ये जे कष्ट करावे लागतात, शेतीचे अनेक प्रश्न आहेत, परंतु कौशल्य जर घेतलं, आणि याच्यामध्ये मी एक पहिल्यापासून सांगतो की पॉझिटिव्ह आपण सकारात्मक दृष्टिकोनातून जर या क्षेत्रामध्ये आलो तर निश्चित आपण चांगलं करिअर करू शकतो. आज माझ्याकडे इंजिनियर झालेले, डॉक्टर झाले सुद्धा आज तरुणी माझ्याकडे 5 दिवसाचं 8 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी शेतीमध्ये किंवा या व्यवसायामध्ये करिअर केले आहेत. त्याच्यामुळे करिअर तुमच्या हातामध्ये करिअर आहे, फक्त एक नकारात्मक दृष्टिकोन. आणि म्हणून मी समाजाला सुद्धा सांगू इच्छितो की समाजाने सुद्धा शेतीला नाव ठेवण्याऐवजी, कारण शेती शेवटी संपणारी, प्रत्येक माणूस सगळं संपल्यानंतर शेती संपणार आहे, म्हणून शेती किंवा कृषीपूरक व्यवसायाच्या बाबतीत आपल्याला नक्कीच सर्वांना पॉझिटिव्ह राहून जर केलं आणि खेड्यामध्ये जर तरुण राहिला तर आपली शेती आणि कृषी उद्योग जो आहे तो भरारी घेऊ शकतो.
नक्कीच. मंडळी, जसं सरांनी आता सांगितलं की प्रश्न बरेच आहेत, पण त्या प्रश्नांना उत्तरं देखील आहेत. आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. आपणही याचा फायदा घेऊ शकता. सर, आपण इथे आलात आणि आमच्या सर्व दर्शकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.